आपल्या प्रत्येकाच्या मनात अनेक नकारात्मक भावना येत असतात. मग तो राग असेल, कसल्या कसल्या चिंता असतील, एखाद्या गोष्टीची भीती असेल, कोणाबद्दल तरी वाटणारी जेलसी असेल, एखादी अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट असू शकतं, किंवा एखाद्या गोष्टीचा न्यूनगंडसुद्धा. त्यामुळे होतं काय ना, की आपल्यामध्ये मानसिक आणि भावनिक असे अडथळे तयार होतात, म्हणजे मेंटल आणि इमोशनल ब्लॉकेजेस तयार होत असतात. आता त्याचा परिणाम म्हणून अनेक गोष्टींमध्ये, कामामध्ये आपल्याला अपयश यायला लागतं. स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. बरं, ज्या व्यक्तींबद्दल मनात राग धरलेला आहे त्या व्यक्तीला घंटा फरक पडत नसतो. मग तुम्ही का स्वतःला त्या रागामध्ये जाळून घेताय? बरं, एवढ्या चिंता, काळजी करताय कशाच्या? त्याच्यामुळे परिस्थिती बदलली आहे का, की बदलणार आहे? उलट चिंता करून, काळजी करून तुम्ही निगेटिव्ह मॅनिफेस्टेशनच तर करताय ना. त्यापेक्षा सोडून द्यायला शिका. नकारात्मक विचार करत करत चिंता करण्यापेक्षा ती गोष्ट चांगलीच होईल हा पॉझिटिव्ह विचार करा. तुमच्या आराध्यावर, युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास ठेवा. मग बघा, आपोआप सगळं चांगलंच होणार. मला एक सांगा बरं, अपराधीपणाची भावना किंवा गिल्ट कशाचं धरून ठेवलंय? काय गरज आहे त्याची? आठवा बरं ती परिस्थिती. काय घडलं होतं तेव्हा? त्यावेळी तुम्ही जे वागलात तेच वागणं अपेक्षित होतं ना, तेच घडणं अपेक्षित होतं, हो की नाही? मग जे झालं ते झालं, सोडून द्या, लेट गो करा. आता झालेली, घडून गेलेली घटना तर आपण नाही बदलू शकत ना. मग आता अपराधीपणा वाटून घेऊन धरून ठेवण्यात काय पॉईंट आहे सांगा बरं? मग सोडून देणंच उत्तम ना. चला, सगळं लेट गो करूया. अजून एक, कोणाबद्दल कशाला जेलस व्हायचं? तुमच्यात कपॅसिटी नाही का काही करायची? समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट सहज मिळते तर त्यामागे त्या व्यक्तीचं काहीतरी चांगलं कर्म आहे ना. तुम्ही पण चांगलं कर्म करा, तुमचं नशीब बदला. आणि दुसऱ्यावर जेलस होऊन तुम्हाला काय मिळणार आहे? फक्त मानसिक त्रास. बरं, बॅड कर्म क्रिएट होणार ते वेगळंच, कारण तुम्ही जेलस झालात तर त्याचं सायकिक अटॅक त्या समोरच्या व्यक्तीला लागणार. मग त्याचं ते काम बिघडणार किंवा थांबणार. मग ते कर्म फिरून कितीतरी पटीत पुन्हा तुमच्याकडे परत येणार. बरं, परत या सगळ्यात जळून जळून तुमचं मणिपूर चक्र बिघडणार ते वेगळंच. मग कशाला दुसऱ्यावरती जेलस व्हायचं? त्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा, मनापासून चांगलं कर्म करा, जास्तीत जास्त ब्लेसिंग्स द्या आणि सतत देत राहा. तुम्ही जे देणार तेच फिरून तुमच्याकडे परत येणार आहे. मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. चला तर मग, द्यायचं नाही सगळं सोडून, करायचं आहे ना मेडिटेशन. या सगळ्या चिंता, काळजी, भीती, जेलसी, राग, सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स सोडून देऊया आणि एकदम हलकं होऊन जाऊ. आपल्या सगळ्या सेल्स रिजनरेट करू. चला मेडिटेशन करू. तुम्हाला हे मेडिटेशन करायचं असेल तर अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जा. दीपाली ARC फाउंडेशन या नावाने ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि तिथे स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला हे मेडिटेशन मिळून जाईल. तिथून तुम्ही ते मेडिटेशन करू शकता. आणि आयफोन युजर्ससाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही माय इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा आणि मला ह्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. 9881214443. तुम्हाला ऑर्गनायझेशनचा एक कोड येईल, तो तुम्हाला मी देईन आणि तो कोड तिथे टाकायचा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमचं ॲप चालू होईल आणि सेम प्रोसेस पुन्हा तिथे स्टोअर ऑप्शनमधून तुम्ही तुमचा जे हवं आहे ते मेडिटेशन त्याच्यातनं घेऊन करू शकता.